आम्ही तिकडे चाललोय ना, तिथं आपल्याला 1000 रुपयात नाही का रिक्षा अवेलेबल करून देतात. तर आपल्याला हे पुढले जे पाठीमागचे मंदिर आहेत ते 1000 रुपयामध्ये, पाठीमागचे पण 1000 रुपयामध्ये आणि पुढले पण 1000 रुपयामध्ये होतात. बाहेर लोक तुम्हाला 2-2 हजार रुपये मागतील, पण तुम्ही 1000 रुपयामध्ये शेअर ॲटो करू शकता. हे तुम्हाला सगळे दर्शन करून देतात. हे पाठीमागचे जरा लांब आहेत आणि हे जे गोविंद टेम्पल आहे ते जवळ आहेत सगळे. तर त्याच्यामुळे हे गोविंद टेम्पल, पद्मावती, गोविंद, हां, राम मंदिर, राम मंदिर, इस्कॉन मंदिर, इस्कॉन कपिलधाम मंदिर, ये 5 मंदिर है. येस. सिटी का लोकल, सिटीचे लोकल मंदिर आहेत आणि सिटी का आउटस्कर्ट्स है. हां उकला माता, हां पुराना ये अगस्त्येश्वर टेम्पल, येस. पुराना बालाजी, ललितापट, सिटी आउटस्कर्ट्स. सिटी टाउन बाहेर. तर तुम्हाला हे असे मंदिर आहेत आणि अण्णा तिकडून येतील, त्यांचा नंबर मी खाली तुम्हाला देतो एकदम स्वस्तात मस्त. तर आता तुम्हाला 5 मंदिर मी दाखवतो कोणते कोणते, तर ब्लॉगमध्ये बनवून राहा. मी आले पद्मावती टेम्पल पैसे, तर पाठी पद्मावती टेम्पल आहे आणि तर मोबाईल अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळे आपला काही तर व्हिडिओ बनणार नाहीत. 5 मंदिरांपैकी एक मंदिर आहे पद्मावती मंदिर. ह्या मंदिरात दर्शन घेऊनच आपण तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊ शकतो अशी मान्यता आहे. आणि इकडं प्रायव्हेट लॉकर सुद्धा आहेत आपल्याला, आपण ते प्रायव्हेट लॉकर घेऊ शकतो आणि गव्हर्नमेंटचे सुद्धा लॉकर आहेत. आणि पद्मावतीला आपण 200 रुपये देऊन अर्ध्या तासामध्ये दर्शन करू शकतो आणि 50 रुपयामध्ये 1.5 तास लागतात आणि फ्रीची लाईन आहे त्याच्या जवळपास 4 तास लागतात. तर तुम्ही कोणत्या ह्याने जाताय ते बघा. आता आम्ही 50 रुपयाच्या ह्याने जातोय आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहेत, तुम्ही लॉकरला जमा करा. आपण जिथं लॉकरला मोबाईल ठेवले होते ना, तिथं तुम्हाला 50-50 रुपये मागतील. काही गव्हर्नमेंट त्याला काही द्यायची गरज नाही आहे. आम्हाला पण मागितलं होतं, आम्ही काही दिले नाही आहेत. आणि दर्शनाची वेळ नाही का आपले 12 वाजता बंद होतं मंदिर, तर त्याच्यामुळे तुम्ही लवकर पास घ्या. आणि जे 50चे पास आहेत ते पुढं जाऊन साध्या लाईनीतच मिक्स करतात, तर त्याच्यामुळे तुम्ही काही कन्फ्यूज राहू नका की सेपरेट लाईन असेल, तर पुढे जाऊन तुम्हाला तिथंच मिक्स करणार आहेत. आता पद्मावती झाले, आता आम्ही दुसऱ्या मंदिराकडे आता जाणार आहे, तर ते तुम्हाला मी दाखवेल. मंदिरांपैकी दुसऱ्या मंदिरामध्ये आता आम्ही आलेलो आहे. त्या मंदिराचं नाव आहे कपिला तीर्थ. आता या कपिला तीर्थाचे काय वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये. कारण पुरातत्वन मंदिर आहे, म्हणजे जे लोकल पुरातत्वांचे 5 मंदिर आहेत त्यांच्यामधले दुसरं मंदिर आहेत. आता इथं फोटो काढायची परमिशन नाही वाटतं, तर बघू आतमध्ये काय मिळालं तर मी तुम्हाला दाखवेन. आणि हे संपूर्ण हे मंदिर महादेवांना समर्पित आहे आणि मंदिराच्या पाठीमागं हे दिसतंय ना ते धबधबा आहे. आता पावसाळा बंद असल्यामुळं, पाऊस नाही झाला म्हणून हा धबधबा बंद आहे, नाहीतर चांगला वाहतो हा धबधबा. आणि त्याच्या खालीच महादेवांचं मंदिर आहे, पाण्यामध्ये पाणी 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 आहे. तुम्हाला आता मी दाखवतो आतमध्ये, व्ह्यू चांगला आहे. आमचं कपिलेश्वर या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन सुद्धा झालेलं आहे. आणि तर पाठीमागं बघताय हा धबधबा आहे. हा धबधबा काहीच नाही, तुम्हाला मी पुढच्या साईडचा व्ह्यू दाखवतो, ते तुम्हाला बघितल्यावरती चांगलं वाटेल. पाठीमागा पुढच्या साईडचा व्ह्यू आहे, हा दिसतोय ना सगळ्यात मोठा धबधबा आहे आणि वरती एक महादेवाची पिंड सुद्धा आहे. आणि पावसाळ्यामध्ये हा धबधबा चालू होतो आणि खाली जे पाणी ना ते आपलं आता ते चालू आहे, ते बाहेरून आणलेलं पाणी साचवलेलं आहे, नाहीतर धबधब्याचं पाणी पण चांगल्या प्रमाणात स्वच्छ असतं. कोणत्याही मंदिरात जावं या साईडच्या तुम्हाला असे फ्रीमध्ये प्रसाद सुद्धा मिळून जातात. म्हणजे मुक्कू म्हणजे आपली तर नवस मानतात, इथं मुक्कू मानतात. मुक्कू म्हणजे नवस. आता यांचा मुक्कू जेव्हा पूर्ण होतो ना त्यावेळेस असे भात म्हणा काही करा असे वाटतात, पण आपल्याला एवढं सगळं देतात तेवढं आम्हाला सरत नव्हतं, म्हणून आम्ही त्यांना एक्स्ट्रा प्लेट मागितली मोकळी, पण त्यांनी आम्हाला काय मोकळी प्लेट दिली नाही. कारण एक संपूर्ण ताटात एवढं गेलंच पाहिजे ना, असं काही तर असतं. म्हणजे ताटावं नवस आहे इथं, काही ताटावं नवस केलं म्हणून त्यांनी आम्हाला काय एक्स्ट्रा ताट दिलं नाही. इथं एक सांगतो की उपाशी आपण कधी मारणार नाही, एवढं कन्फर्म. मी तिरुपतीतल्या स्कॉन मंदिरामध्ये, पण आत्ता काय विषय झाला की 1 वाजता हे पडदा ओपन होणार आहे, तर त्यासाठी आम्ही थांबलो. आता फक्त 10 मिनिटांनी हा पडदा ओपन होईल आणि बरोबर आपण पुढं बसलो आणि पाठीमागं पण काही गर्दी नाही. तुम्हाला दाखवतो हे असं, त्या पडद्याच्या पाठीमागून आम्हाला दर्शन मिळेल. तुम्हाला तो टायमिंग पण दाखवतो की कसं तो ओपन होतं. म्हणजे फर्स्ट टाईम आहे आमच्यासाठी, माझ्यासाठी ते फर्स्ट टाईम आहे. ते आधी गेले पुण्यातल्या, पण मी माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे स्कॉन मंदिरात. स्कॉन मंदिरमध्ये होतो, इथं काय मोबाईल अलाउड नाही. आमचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आणि हे आमचं 3रं मंदिर होतं. अजून 2 मंदिर आहेत असे स्कॉन मंदिर आहे. आता आम्ही चाललो आमच्या 4थ्या मंदिरामध्ये. हे आले राम मंदिरमध्ये, तिरुपतीमधले एक लोकल मंदिर आहे पाठीमागचे.
5 मंदिरांमधलं आमचं हे 4थं मंदिर आहे. आता तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो मी. आणि ड्रेस कोड सगळीकडे पण ड्रेस कोड कोण फॉलो करत नाही आहे, तर तुम्हाला आतमध्ये गेले मी दाखवतो. मंदिरांमध्ये जेवढी गर्दी होती ना तेवढी गर्दी ह्या मंदिरामध्ये नाही आहे, कारण हे मंदिर थोडं आउटसाईडला आहे, त्याच्यामुळे तर मंदिर नाही. स्कॉन मंदिरामध्ये शूटिंग काढून देत नाही, इथं पण काढून देत नाही, पण गर्दी नसल्यामुळे मी मोबाईल बाहेर काढलेला आहे. जे हे राम मंदिर आहे ना, ते राम मंदिर फार जुनं मंदिर आहे. लोकल म्हणजे नवीन मंदिर नाही, पुरातन मंदिर, पण लोकल स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असलेले मंदिर. लोक जास्त करून ह्या साईडला येत नाहीत, कारण हे बाहेर आहे. हे आलो गोविंदराज टेम्पलला. गोविंदराज टेम्पल म्हणजे श्री बालाजी यांचे छोटे भाऊ आहेत, आणि यांचं मंदिर तर काय आहे की बालाजींना जाऊ लक्ष्मीसोबत लग्न करायचं होतं, त्यावेळेस पैसे नव्हते, आणि ते पैसे गोळा करण्यासाठी म्हणजे आपल्या मनुष्य रूपामध्ये ते इथं पैसे गोळा करायचे, आणि पैसे गोळा करता ते इथेच झोपे गेले. तर त्याच्यामुळे त्यांचं मंदिर आज इथे, आणि इथल्या लोकांमध्ये असं म्हणणं आहे की हे अजून कुठं गेले नाही, तर इथंच त्या मूर्तीच्या स्वरूपात ते मंदिर आहे. वो मंदिर आहे. लॉकरला मोबाईल जमा करायचे, मोबाईल दे, मोबाईलला लॉकर तिथे सुद्धा लॉकरला जमा करावे लागतात मोबाईल, त्याच्यामुळे मोबाईल अलाउड नाही आहे. तर आपल्याला ब्लॉक कार्ड द्यायला नाही, तुम्हाला माहिती सगळी नंतर न सांगतो. आणि ते लॉकरला जमा करायला लागतं. तर दर्शन झालेलं आहे, आणि आता ब्लॉक एंडिंग होईल. हे आमचं 5वं मंदिर होतं, गोविंदराज टेम्पल. बालाजींचे छोटे भाऊ होते. ज्यावेळेस लक्ष्मी रुसून गेले होते, त्यावेळेस लग्नासाठी पैसे कमी होते, त्यावेळेस त्यांनी इथं आले होते पैसे नाही का गोळा करण्यासाठी, आणि इथं भक्तांची त्यांनी चांगली मदत केल्यामुळे, आणि ज्यावेळेस पैसे असले त्यावेळेस तिथून चालले होते, तर भक्त म्हणजे तुम्ही इथंच थांबा, तर इथंच ते निद्रा अवस्थेत झोपी गेले. तर त्याच्यामुळे इथं त्यांचं खाली मंदिर आहे गोविंदराज टेम्पल. तर आता हे 5वं मंदिरसुद्धा झालेलं आहे. आता आपलं हे 5 मंदिरांचा लोकल जे 5 मंदिर आहेत फेमस मंदिर, त्याचा ब्लॉग आता एंडिंग करतो आहे. आणि तिरुपतीचा एक ब्लॉग येईल, पुणे टू तिरुपती दर्शन तो एक, आणि आम्ही फिरायला गेलो तो एक, आणि हा एक, असे 3 ब्लॉग 3 सिरीजमध्ये येतील. तर तुम्ही ते ब्लॉग बघा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.